गोदावरी नदीच्या खोऱ्यात ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या पैठण शहागड रोडवरील हिरडपुरी शिवारात एका युवा शेतकऱ्याने द्राक्ष लागवडीचा प्रयोग करून तो यशस्वी करून दाखवलाय। पहिले शेती ऊस लावलो, कसरकी लावलो, त्याच्यात काही उत्पन्न काही मिळेना चांगलं। त्यामुळे म्हटलं काहीतरी वेगळं करावं। मग काय करावं, नेमकं आपल्या भागात कोणतं पीक घ्यावं। मग एक पाहुण्यांनी मला कल्पना सुचवली, द्राक्ष लावा, द्राक्षात भरपूर उत्पादन मिळतंय। मग आम्ही हे लावायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाय असं तरी मला वाटतंय। त्यांनी 1.5 एकर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली। वेळोवेळी योग्य मार्गदर्शन घेऊन पिकाची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घेतली आणि यंदा पहिलं पीक त्यांच्या हाती आलंय। एकूण क्षेत्र 50-60 गुंठे आहे आणि त्याची लागवड 9x4 वरती केलेली आहे। झाडं एकूण 1300 बसलेली आहे। फाउंडेशनला 3.5-4 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे। एकूण खर्च 8 ते 8.5 लाखापर्यंत गेलेला आहे। आतापर्यंत 5 ते 7 टन द्राक्ष गेलेले आणि 15-16 टन अजून झाडावरती असेल। एकूण 20 ते 22 टन होण्याची शक्यता आहे। भविष्यात ते मनुके जे असतात ना ते करायचं आहे आणि एक ते रेड वाईनचा बी सुरू करायचा आमचा विचार आहे। पैठण परिसरात तुरळक प्रमाणात द्राक्षाची लागवड केली जाते, मात्र द्राक्ष शेतीसाठी खर्च अधिक येत असल्याने शेतकरी याकडे वळत नसल्याचं दिसून येतंय।